1 जून रोजी दुपारपर्यंत कडक उन्हाची लाट सहन केल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला। जोरदार वादळी वाऱ्यामुळे नागरिकांना आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासही वेळ मिळाला नाही। काही ठिकाणी नागरिकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली। सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील निंबाफाटा, हाता, तामशी, लोहारा, अंधुरा आणि स्वरूपखेड परिसरात वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याची माहिती मिळाली आहे। निंबाफाटा परिसरातील काही दुकानांची छपरे वाऱ्यामुळे उडून गेली असून दुकान मालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे। तामशी येथे सदानंद देवानंद पातोडे यांच्या घरावरील टीन पत्रे उडून गेले, तसेच घरासमोरील लिंबाचे झाड कोसळले, त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण संसार उघड्यावर आल्याचे चित्र आहे। त्याच परिसरात महेंद्र पातोडे यांच्या दुचाकीवर झाड कोसळल्याने वाहनाचेही मोठं नुकसान झालंय। तसेच परिसरातील फळबागांमध्ये लिंबू, पेर, जांभूळ, चिकू आणि आंब्याच्या झाडाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार इंजिनियर वैभव फरतारे यांनी तलाठ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले। त्यानुसार तलाठ्यांनी सकाळपासूनच नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत। नुकसानग्रस्तांनी प्रशासनाला सहकार्य करून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार वैभव फरतारे यांनी केले आहे। चंदन जंजाळ, बाळापूर तालुका प्रतिनिधी, अजिंक्य भारत न्यूज।